इयत्ता 6वी बालभारती अर्थातच मराठी प्रकरण 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाठ आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपण येत असतं आणि त्या बालपणामधील ज्या काही गमती जमती असतात त्या सर्व गमती जमती आपण अनुभवतो। पण जे व्यक्ती महान झालेले असतात, थोर झालेले असतात, त्यांच्या बालपणीचा आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्या आयुष्याला देखील दिशा या ठिकाणी मिळत असते। म्हणूनच इयत्ता 6वी प्रकरण 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाठ मुद्दामून आपल्यासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बरं, डॉक्टर कलाम यांच्या बालपणी अशा काही घटना घडल्या की ज्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं। ते परिवर्तन आज आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहूयात। डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं पूर्ण नाव सांगितलेलं आहे अउल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम। बघ, काय बालपणीच्या घटना घडल्या होत्या त्या प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहूयात। बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वतः आपल्या बालपणी कोणकोणत्या घटना घडल्या होत्या ते या ठिकाणी सांगत आहेत। काय म्हणतात पहा, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती। आत्ता जसं आपल्याला पुस्तकं पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, वाचायला मिळतात, त्या पद्धतीनं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की त्यांच्या बालपणी मात्र पुस्तकं म्हणजे एक दुर्मिळ गोष्ट। दुर्मिळ म्हणजे जी सहजासहजी उपलब्ध होत नव्हती त्याला आपण दुर्मिळ असं म्हणतो। बालपणी त्यांना पुस्तकं मिळत नव्हती। म्हणून म्हटलेलं आहे, आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते। कोण राहत होते म्हटलेलं आहे तर STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते। त्यांच्याकडे पुस्तकाचा बऱ्यापैकी संग्रह होता आणि ह्या STR माणिकम यांच्याकडे मात्र मोठ्या प्रमाणात पुस्तकं त्या ठिकाणी होती। त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले। म्हणजे STR माणिकम या क्रांतिकारक थोर व्यक्तीनं APJ अब्दुल कलाम यांना बालपणी पुस्तकं वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। उत्तेजन देणे म्हणजेच काय, प्रोत्साहन देणं। पुस्तक वाचायला पाठबळ या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि APJ अब्दुल कलाम म्हणतात, मीही मिळेल ते वाचत गेलो। हीच पुस्तकं मला पाहिजे असं नाही, जे पुस्तक हाती मिळेल ते पुस्तकं मी वाचत गेलो असं ते म्हणतात। पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे। हे पुस्तकं वाचण्यासाठी APJ अब्दुल कलाम STR माणिकम नावाच्या गृहस्थाकडे धाव घेत होते, त्यांच्याकडे जात होते आणि पुस्तकं वाचत होते। हे बालपणीच्या ह्या आठवणी सांगत आहेत। आणखीन एक आठवण सांगितलेली आहे, माझ्या लहानपणी शमशुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरवरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता। बालपणीची गोष्ट सांगत असताना म्हटलेलं आहे की लहानपणी शमशुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा म्हणजे चुलत भावाचा वगैरे माझ्यावर खूप प्रभाव होता। त्याचा स्वभाव वगैरे मला खूप आवडत होता। रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता। ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या घरी वर्तमानपत्र येतात त्याच पद्धतीनं रामेश्वरम मध्ये जे काही वर्तमानपत्र येत होती त्या वर्तमानपत्राचा हा एकुलता एक वितरक होता। वितरक म्हणजे सर्वांना वर्तमानपत्र पुरवण्याचं काम करणारा। रोज सकाळच्या रेल्वे गाडीनं पब्बन गावाहून वृत्तपत्राचे गठ्ठे येत। कोणत्या गावाहून हे वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र येत होते म्हटलेलं आहे तर रेल्वेनी पब्बनहून, पब्बन नावाच्या गावाहून ही वर्तमानपत्राचे गठ्ठे येत होते। गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता। गावामध्ये हजारभर लोक ज्यांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती आणि त्यांची आवड, त्यांची गरज पूर्ण करण्याचं काम हा शमशुद्दीन त्या ठिकाणी करत होता आणि त्याचा व्यवसाय म्हणजे काय म्हटलेलं आहे की एक खांबी तंबू त्या ठिकाणी होता। म्हणजे एक खांबी तंबू, जणू काय आपण वर्तमानपत्र विकणाऱ्याला पाहतो की एखादी छत्री उघडल्यासारखं छत्री उघडून ते वर्तमानपत्र त्या ठिकाणी विकत असतात, त्यालाच त्यांनी एक खांबी तंबू असं म्हटलेलं आहे। आणि मग त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आता जर आपण सध्या पाहिलं तर कोरोनाच्या बातम्या वगैरे वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात येतात। मग त्यावेळेस कोणत्या बातम्या येत होत्या तर सांगितलेलं आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे
हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या चळवळी त्या ठिकाणी होत होत्या, नक्की कुठं काय चाललेलं आहे हे समजण्यासाठी वर्तमानपत्र महत्त्वाची भूमिका बजावत होती. फक्त आणि आपण माहिती आहे की वर्तमानपत्र वाचत असताना वेगवेगळ्या लोकांचा हेतू वेगवेगळा असतो. कोणी राजकीय घडामोडी वाचत असतात, तर कोणी भविष्य पाहत असतात. त्याच पद्धतीनं पुन्हा या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर काही लोकांना मात्र कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे. रस असणे म्हणजे आवड असणे. कोणाला मात्र स्वतःचं राशी भविष्य वर्तमानपत्रामध्ये छापून येतं, ते जाणून घेण्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी आवड होती म्हटलेलं आहे. तर कुणी चेन्नईच्या म्हणजेच मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. तर काही जणांना मद्रासच्या बाजारपेठेमध्ये हे जे काही सोन्याचे भाव खाली वर होतात, म्हणजे भाव वाढले, भाव कमी झाले, हे जाणून घेण्यामध्ये काही जणांचा रस असायचा. म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असायचा. कोणाला स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी जाणून घ्यायचं होतं, कोणाला स्वतःचं राशी भविष्य पाहायचं होतं, तर कोणाला सोन्या चांदीचे भाव कमी जास्त झाले हे जाणून घ्यायचं होतं. पण काही जण मात्र थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण काही जिज्ञासू व्यक्ती जे काही होत्या, त्यांनी मात्र कोणत्या नेत्याविषयी माहिती जाणून घेत होते म्हटलेलं आहे. तर थोडे जण म्हटलेलं आहे की हिटलरबद्दल माहिती जाणून घेत होते, काही जण महात्मा गांधीबद्दल आणि काही जण बॅरिस्टर जीनाबद्दल देखील या ठिकाणी गांभीर्यानं चर्चा या ठिकाणी करत होते. पण झाडून सर्व जणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. म्हणजे पेरियार आणि त्याचबरोबर E.V. रामस्वामी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही ते पावलं उचलतात किंवा काय करत आहेत हे जाणून घेण्यामध्ये मात्र सर्वांना त्या ठिकाणी रस होता म्हटलेलं, म्हणजे सर्वांना आवड होती. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. त्यावेळेस तमिळ म्हणजे तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेलं वर्तमानपत्र ज्याचं नाव सांगितलेलं आहे की दिनमणी, हे त्यावेळेस सर्वात प्रसिद्ध, म्हणजे लोक आवडीनं ते वर्तमानपत्र वाचत त्या ठिकाणी होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. APJ अब्दुल कलाम लहान होते, त्यामुळं वर्तमानपत्रामध्ये जे काही छापलेलं आहे ते नेमकेपणानं वाचता येत नसे. त्यातील चित्राकडे बघून मी समाधान मानत असे. पण त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली जी काही वेगवेगळी चित्र असतात, त्या चित्राला पाहून मात्र APJ अब्दुल कलाम समाधान या ठिकाणी मानत होते. शमशुद्दीन आपल्या गिराहिकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. लोकांच्या घरोघरी जाऊन ती वर्तमानपत्र वाटण्यापूर्वी APJ अब्दुल कलाम म्हणतात की मी त्या वर्तमानपत्रामधील चित्र त्या ठिकाणी पाहून घेत होतो. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. APJ अब्दुल कलाम 8 वर्षाचे असताना, म्हणजे साल सांगितलेलं आहे की 1939 साली मात्र दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची एक गोष्ट सांगतात, आठवण सांगतात की काय कारण होतं मला माहीत नाही म्हणतात. पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. आपल्याला माहित आहे आपण चिंचा खातो, त्यामध्ये जे काही चिंचोक्या असतात म्हणजे चिंचाच्या बिया असतात, त्या बियांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे. हे सर्वच लोक त्यावेळेस चिंचोके गोळा करून दुकानामध्ये विकत होते. तसं APJ अब्दुल कलाम देखील मशिदीजवळच्या दुकानामध्ये येऊन ते चिंचोके या ठिकाणी विकत असे. आणि अख्खा काय म्हटलेलं आहे पहा की अख्खा 1 आणा कमावत असे. त्यावेळेस पैसा, डब्बूचा पैसा, 1 आणा, 2 आणा असं त्या ठिकाणी होतं. 1 आणा त्यावेळेस त्यांना मिळत होता. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. म्हणजे APJ अब्दुल कलाम यांच्या वडिलांनी लाकडी नौका म्हणजे लाकडी जहाज त्या ठिकाणी बांधायचं काम करायचं ठरवलं. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. APJ अब्दुल कलाम यांचे वडील आणि त्याचबरोबर त्यांच्याच गावातील अहमद जलालुद्दीन नावाच्या एका गृहस्थाबरोबर दोघंही समुद्रकिनारी
लाकडी नौका तयार करण्याचं काम ते करू लागले। पुढं या मैत्रीचं रूपांतर किंवा कामाचं रूपांतर त्या ठिकाणी काय झालं पहा, की पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले। म्हणजे मैत्रीचं रूपांतर नंतर नात्यामध्ये झालं। म्हणजे जलालुद्दीननी एपीजे अब्दुल कलाम यांच्या बहिणीसोबत त्या ठिकाणी विवाह केला आणि एक नातेसंबंध त्या ठिकाणी तयार झालेलं होतं। जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे। म्हणजे जलालुद्दीन म्हणजे एपीजे अब्दुल कलामांच्या आपण त्यांना भाऊजी असं देखील म्हणतो, की ते काय करत होते म्हटलेलं आहे, की युद्धामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांची माहिती या ठिकाणी सांगत होते। आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राहीन। म्हणजे जलालुद्दीन यांनी ज्या काही युद्धाबाबत घटना सांगितलेल्या आहेत त्याच घटना मी वर्तमानपत्राच्या चित्रामधून शोधण्याचं काम त्या ठिकाणी करत होतो असं एपीजे अब्दुल कलाम या ठिकाणी म्हणतात। आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते। म्हणजे युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणं आमच्या गावामध्ये जवळपास अशक्य त्या ठिकाणी होतं म्हणलेलं आहे, कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत होतो। पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली। म्हणजे देशापुढं एक भलं मोठं संकट पुन्हा त्या ठिकाणी येऊन ठेपलं। खरं तर भारताला दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेणं नकोसं होतं, पण या ठिकाणी इतर देशाच्या प्रभावामुळे भारताला देखील काय झालेलं आहे म्हणलेलं आहे, की त्या युद्धामध्ये सामील व्हावं लागलं आणि मग देशामध्ये आणीबाणी पुकारली गेली। म्हणजे अनेक नियम कडक कायदे भारतातील लोकांवर त्या ठिकाणी राबवले गेले। मग त्याचा परिणाम काय झाला पहा दुसऱ्या महायुद्धाचा, कळत न कळत ग्रामीण भागापर्यंत देखील। तर त्याचा पहिला परिणाम एपीजे अब्दुल कलाम सांगतात, रोज सकाळी पब्बनहून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरला थांबेनासी झाली। म्हणजे ज्या पब्बन गाडीमधून वर्तमानपत्राचे गट्टे रामेश्वरमला येत होते ती गाडी आता रामेश्वरला थांबेनासी झाली। या युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता। या दुसऱ्या महायुद्धाचा आमच्या गावामध्ये हा ठळक परिणाम झाला होता। मग चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात। मग रेल्वे गाडी जात असताना त्या चालत्या रेल्वे गाडीमध्येच काय म्हटलेलं आहे, की वर्तमानपत्राचे जे काही गट्टे होते ते रामेश्वरम ते धनुषकोडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान या ठिकाणी खाली फेकले जात होते। ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता। हे रेल्वेमधून बाहेर टाकलेले ते जे काही वर्तमानपत्राचे गट्टे होते ते गट्टे कोणीतरी गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला एक मदतनीस हवा होता। म्हणून एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, एक तर मी त्याचा मित्र होतो म्हणून माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार। मी त्याच्यासाठी योग्य उमेदवार होतो की जे वर्तमानपत्राचे गठ्ठे गोळा करण्यासाठी। माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीनचा असा हातभार लागला। हे माझ्या आयुष्यातील स्वकमाई, स्वतःच्या कष्टाची कमाई अशा पद्धतीनं शमशुद्दीनमुळे मला त्या ठिकाणी मिळाली असं एपीजे अब्दुल कलाम या ठिकाणी सांगतात। आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो। म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा त्यांनी, की अर्धशतकानंतर म्हणजे 50 वर्षानंतर मी माझ्या बालपणीची ही गोष्ट ज्यावेळेस त्या ठिकाणी आठवतो, की बालपणी कशा पद्धतीनं स्वकष्टाने आपण पैसे कमावले होते आणि त्या स्वतःच्या कष्टाचे मिळालेले पैसे आठवल्यानंतर आज देखील त्या प्रसंगाचं त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो, की आपण बालपणी देखील स्वकष्टातून ते पैसे कमावले होते। आता हे सर्व सांगितल्यानंतर आपल्या कुटुंबाकडून अर्थातच आपल्या आई वडिलांकडून एपीजे अब्दुल कलाम यांनी कोणकोणते गुण या ठिकाणी घेतले होते ते देखील या ठिकाणी सांगतात पहा, की वडिलांकडून कोणते गुण घेतले होते ते आपण सुरुवातीला पाहू। माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो। वडिलांकडून काय काय शिकलो म्हटलेलं आहे, की प्रामाणिकपणा, खोटं बोलायचं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रामाणिक राहायचं आणि स्वयंशिस्त, हे स्वतःहून स्वतःला लावलेली ती शिस्त। तर आईकडून काय शिकलेले आहे, तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली।
आईने मात्र काय केलेलं आहे की चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती, म्हणजे जे चांगलं आहे, जे योग्य आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आहे का नाही मित्रांनो? आता तुम्ही छोटे आहात, तुमची आई, तुमचे वडील देखील तुम्हाला सांगत असतात की चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा, चांगलं काम त्या ठिकाणी करा, वाईट काम करू नका, प्रामाणिक राहा, खरं बोला. आपले शिक्षक देखील आपल्याला हे सांगत असतात. तर नक्कीच आपण त्याचं अनुकरण करणं खूप गरजेचं असतं. म्हणून म्हटलेलं आहे की आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. आता दयाळू वृत्ती म्हणजे इतरांना मदत करण्याची वृत्ती. जे संकटामध्ये, अडचणीमध्ये असतील त्यांना आपण मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. अर्थात आम्हा तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. APJ अब्दुल कलामांचे तिन्ही भाऊ आणि एक बहीण, ह्या सर्वांनी मात्र हे आई वडिलांनी दिलेले गुण आत्मसात केले असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा काय म्हटलेलं आहे पहा, पण मला जो जलालुद्दीन आणि शमशुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र, वेगळा असा बनत गेलो. पण माझ्या ह्या दोन मित्रामुळं म्हणा किंवा सहकार्यामुळं म्हणा, की कोणाची नावं सांगितलेली आहेत, शमशुद्दीन आणि जलालुद्दीन यांचा प्रभाव देखील माझ्यावर त्या ठिकाणी खूप पडला आणि त्यामुळं मी वेगळा या ठिकाणी घडत गेलो. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो. म्हणजे शाळेत न शिकायला मिळालेलं शहाणपण म्हणजे व्यावहारिक ज्ञान मी जलालुद्दीन यांच्याकडून या ठिकाणी शिकलो म्हटलेलं आहे. तर शमशुद्दीनकडून कोणता गुण घेतला मी? तर म्हटलेलं आहे शमशुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची व डोळ्याची भाषा ओळखायला शिकलो. की काय म्हटलेलं, खूप महत्त्वाचा गुण शमशुद्दीनकडून शिकलेला आहे, चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, म्हणजे तो आनंदी आहे, दुःखी आहे किंवा त्याच्या मनात काही कपट चालू आहे का, हे सगळे गुण मी शमशुद्दीनकडून कसं ओळखायचं हे शिकलो. एवढंच नव्हे तर शरीराची आणि डोळ्याची भाषा ओळखायला मी या ठिकाणी शिकलो म्हटलेलं आहे. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्तोत्र उगम पावला, फुलला, खळाळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. म्हणजे हा जो काही माझ्यामध्ये बदल झालेला आहे तो सगळा ह्या माझ्या मित्रामुळे म्हटलेला आहे. आता शिक्षणाच्या बाबतीत सांगितलेलं आहे, रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. म्हणजे आता पुढील शिक्षणासाठी रामेश्वरम सोडून रामनाथपुरमला मी शिक्षणाला जातो असं वडिलांना सांगितलं. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. म्हणजे आपल्या मुलाला दूरवर शिकवायला पाठवावं की न पाठवावं असा विचार वडील करू लागले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावे आणि ते ओठातून बाहेर पडावेत असे वडील बोलू लागले. म्हणजे विचार करून वडिलांनी आपल्या मुलाला उत्तर दिलं आणि ते उत्तर असं होतं, ते मला म्हणाले, अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. बघा, खूप चांगला विचार सोडलेला आहे की जर तुला मोठं व्हायचं असेल, तुझी प्रगती करायची असेल, म्हणून म्हटलेलं आहे की तुला गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जावंच लागेल. ज्याप्रमाणे सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, त्या सीगल पक्षाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की ते देश सोडून दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि एक नवीन प्रदेश शोधत असतात. त्याच पद्धतीनं तुला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा, आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. जिथं तुझ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी तू नक्कीच जा. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही. म्हणजे आमच्या स्वार्थासाठी तुला आम्ही घरी राहा असं म्हणणार नाही. हे खूप मोलाचा आणि योग्य असा सल्ला त्यांच्या वडिलांनी APJ अब्दुल कलाम यांना दिला होता. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आडेवेडे घेत होती. बघा, आईचं मन हळवं असतं, लवकर आपल्या मुलाला ती दूर सोडायला तयार नसते. त्याच पद्धतीने APJ अब्दुल कलाम यांची आई देखील सुरुवातीला या ठिकाणी विरोध करत होती, परंतु वडिलांनी परवानगी दिली होती. शमशुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. म्हणजे पुढील शिक्षणासाठी APJ अब्दुल कलामांना रामनाथपुरमला सोडायला हे त्यांचे दोन सहकारी, मित्र किंवा पाहुणे दोघंही त्या ठिकाणी आले किंवा भाऊ आले. कोण होते दोघं? तर शमशुद्दीन आणि जलालुद्दीन. त्यांनी माझे नाव शाळेत घातले.
माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. म्हणजे त्यांनी शाळेमध्ये माझं ॲडमिशन केलं, शाळेमध्ये माझं नाव दाखल केलं, माझी तिथं राहण्याची व्यवस्था त्यांनी केली. पण श्वार्ज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. हे पहा, आपण एक शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये गेलो की लवकर आपलं मन रमत नाही. म्हणून रामेश्वर सोडून रामनाथपुरमला आल्यानंतर त्या श्वार्ज हायस्कूलमध्ये, त्या शाळेमध्ये त्यांना देखील करमेनसं झालं, मन रमेनासं झालं. 50,000वर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी शहरामध्ये आला की शहरामध्ये आपण पाहतो कायम त्या ठिकाणी गजबज असते. ग्रामीण भागामध्ये मात्र गजबज, गोंधळ, दाटीवाटी किंवा रहदारी नसते. तशीच अवस्था APJ अब्दुल कलामांची या ठिकाणी झाली. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण राहत असू तर एकमेकाशी आपला संपर्क येतो, एकमेकाचं सुखदुःख वाटून घेतलं जातं. पण शहरामध्ये तसं नसतं. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असतो, असं देखील APJ अब्दुल कलाम या ठिकाणी म्हणतात. म्हणून म्हणलेलं आहे, मला घराची ओढ अस्वस्थ करायची. म्हणजे सातत्यानं घरची आठवण त्या ठिकाणी त्यांना येऊ लागली होती. म्हणून रामेश्वरला जाण्याची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. म्हणजे रामेश्वरला जाण्याची फक्त संधी मिळाली की आनंदानं मी ती संधी या ठिकाणी प्राप्त करत होतो म्हटलेलं आहे. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्याची ओढ मला मोलाची वाटत असे. म्हणजे रामेश्वरमपेक्षा रामनाथपुरमला शिक्षणाची मोठ्या प्रमाणात संधी होती. पण या संधीपेक्षा काही वेळेस आईच्या हाताची गोड पोळी खाणं हे आवडत होतं आणि त्यामुळं मी घराकडे जात होतो म्हटलेलं आहे. हळूहळू माझ्या घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. म्हणजे मला जाणीव होऊ लागली की नाही, आपण सातत्यानं घरी गेलो तर अडचण येईल. घरी न जाता आपण रामनाथपुरमलाच या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे आणि नव्या वातावरणाशी जुळून घ्यावयाचे मी मनाशी ठरवले. या नव्या वातावरणाबरोबर आपल्याला जुळून घ्यावं लागेल आणि इथंच रामनाथपुरमला शिक्षण घ्यावं लागेल हे मी मनाशी पक्क केलं. कारण माझ्या वडिलांचा माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे ठाऊक होतं. म्हणजे वडिलांकडून माझ्याविषयी ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करणं हे गरजेचं आहे हे मी जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आई वडील देखील तुमच्यासाठी मेहनत घेतात, कष्ट घेतात. सातत्यानं माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं प्रगती करावी असे त्यांना वाटत असते आणि ती प्रगती तुम्ही देखील APJ अब्दुल कलामांनी जसं मनाशी निर्धार केला, निश्चय केला, तसा निश्चय तुम्ही देखील केला पाहिजे. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कलेक्टर म्हणजे आपल्या मुलांनी कलेक्टर व्हावं, जिल्हाधिकारी व्हावं असं त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं. त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. म्हणजे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं. भलेही आपल्याला माहिती आहे APJ अब्दुल कलाम कलेक्टर झाले नाही, वैज्ञानिक झाले. भविष्यामध्ये तुम्ही मोठे व्हा, पण स्वप्न मात्र उराशी त्या ठिकाणी बाळगा. स्वप्न छोटी पाहू नका, स्वप्न मोठी त्या ठिकाणी पहा. नक्कीच ती पूर्णत्वास येतील. त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण, त्याचा त्याग करणे मला भाग होते. बऱ्याच वेळेला आपण त्या आपल्याला उपलब्ध असलेल्या सुखसोयीचा थोड्याफार प्रमाणात का होईना त्याग या ठिकाणी केलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये देखील एक नवा पैलू या ठिकाणी मिळू शकतो, एक नवी उर्मी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून घरापासून प्रसंगी शिक्षणासाठी दूर जावं लागलं, शिक्षणासाठी कष्ट करावं लागलं, शिक्षणासाठी मेहनत घ्यावी लागली. तर नक्कीच त्या ठिकाणी शिक्षणासाठी मेहनत घ्या आणि नक्कीच तुम्हाला उज्ज्वल यश मिळेल असं APJ अब्दुल कलाम या ठिकाणी सांगतात. आणि खरोखर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कष्ट केलं, बालपणी जर कष्ट केलात तर नक्कीच मोठेपणी आपल्याला त्याचा आनंद त्या ठिकाणी मिळतो आणि आपल्याला जे बनायचंय, जे ध्येय गाठायचंय ते ध्येय नक्कीच आपण गाठू शकतो. तर इथं आपण थांबूयात. यानंतर ज्या काही चाचण्या वगैरे असतील, ऑनलाईन चाचण्या मी तुम्हाला नक्कीच पाठवतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ मिळवत राहा. धन्यवाद.